हरे रामकृष्ण जय कृष्ण हरी जय रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने लोचनी सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी सुरताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव
सर्व सुखाचे आगर बाप रुखुमा देवीवर बाप रुखुमा देवीवर बाप रुखुमा देवीवर सरस्वती आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रुखुमा देवीवर बाप रुखुमा देवीवर बाप रुखुमा देवीवर सरस्वती आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर हो तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम आता उघडी डोळे आता उघडी डोळे आता उघडी डोळे आता उघडी डोळे जरी अद्यापि नांगळे जरी अद्यापि नावळे जरी अद्यापि नांगळे जरी अद्यापि नावळे मातेची या खोडे दगड आला पोटाशी मातेशिया घोडे दगड आला पोटाशी मातेशिया घोडे दगड आला पोटाशी आता उघडे डोळे आता उघडी डोळे आता उघडे डोळे आता उघडी डोळे तरी अद्यापि नाकडे जरी अद्यापि नावळे तरी अद्यापि नाकडे जरी अद्यापि नावळे मातेची या खोडे दगड आला पोटाशी मातेच्या घोडे दगड आला पोटाशी मातेच्या घोडे दगड आला पोटाशी मनुष्य देह ऐसा निधन मनुष्य देह ऐसा निधन मनुष्य देह ऐसा निधन मनुष्य
चंद्र बागेतिरी नाव चंद्रभागे नाव चंद्र बागेतिरी नाव चंद्रभागे उभे पुंडलिकाचे द्वारी उभे पुंडलिकाचे द्वारी वट धरोनिया करी उभा उभे पाडवी मनुष्य देव ऐसा निध मनुष्य देव ऐसा निध साधल ते साधे सिद्ध साधल ते साधे सिद्ध हे करोनी प्रबोध संत पार उतर तुका म्हणे फुकासाठी तुका म्हणे फुकासाठी माई घातली या मिठी माई घातली
पठाडे महाराज आणि बाबूराव बुवा. बाबूराव आता उघडी डोळे आता उघडी डोळे आता उघडे डोळे आता उघडे डोळे आता उघडी डोळे आता उघडी डोळे आता उघडे डोळे आता उघडे डोळे तरी आद्यापिना कडे तरी आद्यापिना कडे पक्वादे सगळे जण वाजवा सोबत वाजवा मातेची या खोले मातेची या खोले मातेचिया खोळे मातेचिया खोळे
संत पार उतरले संत पार उतरले आता उघडे डोळे आता उघडे डोळे रे आत्या पेनाकडे जरी आता पेनाकडे ए मातेची आला पोटा आरेची आकोडे दगड पोटाशी मारेची आकोडे दगड पोटाशी आता उघडे डोळे आता उघडे डोळे आता उघडे डोळे आता
आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे मातेची आखोळे दगड आला पोटाशी मनुष्य देह आयसा निध साधले ते साधे सिद्ध करोनी प्रबोधक संत पार उतरले नाव चंद्रभागे तिरी उभे पुंडलिकाचे द्वारी कट धरोनिया करी उभा उभी पालवी तुका म्हणे फुकासाठी पायी घातलिया मिठी होतो उठा उठी लवकरीच उतार मनुष्य देह आईसा निध साधल ते साधे सिद्ध करोनी प्रबोध संत पार उतरले हे तो देणे तुमचे देवा घ्यावी अखंडित सेवा घ्यावी अखंडित सेवा घ्यावी अखंडित सेवा हे तो देवाचे देवा घ्यावे अखंडित सेवा घ्यावे अखंडित सेवा ये तो देने तुमचे देवा घ्यावी अखंडित सेवा घ्यावी अखंडित सेवा घ्यावी अखंडित सेवा हे तो देणे तुमचे देवा घ्यावी अखंडित सेवा. संत श्रीश्रेष्ठ तुकोबाराय प्रस्तुत अभंगातून तुम्हा आम्हाला सामान्य जीवांना महाराज उपदेश करताना दिसतात आणि उपदेश करत असताना उपदेशात्मक तुकोबाराय तुम्हा आम्हाला जाग करतात. जाग कशासाठी करतात तुकोबाराय जाणीव करून देतात. काय हाती प्राप्त झालंय ते काय करण्यासाठी प्राप्त झालंय आणि ही जाणीव झाल्यानंतर ते प्राप्त करण्यासाठी कुठं गेलं पाहिजे त्याचा पत्ता तुकोबाराय आपल्याला देतात. आणि जे प्राप्त आपल्याला झालेलं आहे ते किती महत्त्वाचं याचं जाणीव करून तुकोबाराय आपल्याला देतात. म्हणजे तुकोबाराय प्रस्तुत अभंगातून उपदेशात्मक आपल्याला ज्ञानदृष्टी देतात. असो चालू असणारा हा महाउत्सव सकल संत महात्म्यांचा जयंती असेल, समाधी सोहळा असेल, असा एकत्रित मेळा करू त्यानिमित्त चालू असणारा आणि झालेले असे महाराष्ट्रातले उत्सव आपण लक्षात घेतले. तर हा अखेरचा असणारा आपला हा उत्सव पंढरी नगरीमध्ये चालू असलेला उत्सव, याआधी ज्या ज्या क्षेत्रामध्ये हे उत्सव आयोजित केले गेले ते याच मोठ्या उत्सवात याच निमित्तानं महाराष्ट्रातील विविध भागात याचं आयोजन झालेलं आहे. आणि त्यासाठी माऊलींना दिले तेवढे त्यांचं ऋण असेल, त्यांचे आभार असतील, त्यांचं कौतुक असेल, हे करल तेवढं थोडं. त्याचं कारण एक असेल, महात्म्यांचं वाङ्मय घरोघरी जावं यासाठी प्रयत्न
अनेक जणांनी केलेले आहेत, अजूनही चालू आहेत. पण त्या चालू कार्यामध्ये या निमित्तानं का होईना भर पडत गेली. कारण सकल घराघरामध्ये संत महात्म्यांचे विचार या निमित्तानं का होईना पारायण असेल, हरिकीर्तन असेल, पारायणाच्या निमित्तानं ग्रंथसामुग्री जवळ येणं असेल आणि ती ग्रंथसामुग्री उत्सव झाल्यानंतर परत घरात गेली असेल, या का त्या निमित्तानं प्रत्येक घरी संत महात्म्याचं सखोल वाङ्मय हे जवळजवळ प्रत्येकाच्या घरोघरी जाण्यासाठी हा उत्सव कारणीभूत ठरलेला आहे. आणि अखेर आत्ता चालू असणारा हा उत्सव त्यातल्या त्यात पंढरी नगरीमध्ये अधिक महिन्यामध्ये त्यातल्या त्यात माझ्याकडून आणखीन एक आभार या कारणानं की अधिक महिना चालू आहे आणि अभ्यास जर केला तर एक वेळ आपल्याला देवाचं दर्शन सहज होईल, पण महात्म्यांचं, संतांचं, वारकऱ्याचं दर्शन दुर्लभ आहे. आणि या उत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातले वारकरी, संत विभूती एकत्र येणं आणि या निमित्तानं त्याचं दर्शन सहज गतीनं भेटणं, यासाठी व्यक्तिगत माझ्याकडून आपले आभार. कारण नियम आहे अधिकस्य अधिकम फल, देव दर्शन सोपं आहे, पण महात्म्य भेटणं, वारकरी भेटणं हे कठीण असणारं काम आहे. आणि त्यातल्या त्यात आणखीन गंमत सांगू का, आम्ही पंढरपुरातले जरी का असं ना, पण प्रत्येकजण एकमेकांना दररोजच भेट होईल असं नाही. आमचीही एकमेकाची भेट दर्शन दुर्लभच आहे, या वारीचं त्या वारीत, पण निदान या निमित्तानं का होईना पण सगळे एकत्रित दर्शन झालं. महाराष्ट्रातील जवळजवळ सकल वारकरीत भाग एकवटला आणि हा दर्शनाचा योग पवित्र घडून आला. तुकोबाचा फक्त एका प्रमाणाचा आधार घेतो मी सेवेकडे वळतो. महाराजांची भाषा एकत्रित संत महात्मे हे सामान्य नाहीत आणि संत महात्म्यांचं दर्शन होत असेल तर त्यासारखं भाग्य दुसरं नाही. महाराजांच्या भाषेचा आधार घेऊन आपल्या सगळ्यांच्या चरणावर इथूनच दंडवत. आता माझे दंडवत, आता माझे दंडवत, आता माझे दंडवत, आता माझे दंडवत, तुमच्या संत चरणाशी, तुमच्या चरणाशी, तुमच्या संत चरणाशी, तुमच्या संत चरणाशी, आता माझे दंडवत, तुमच्या संत चरणाशी, तुमच्या संत चरणाशी, तुमच्या संत चरणाशी. आता माझे दंडवत, तुमच्या संत चरणाशी, तुमच्या संत चरणाशी, तुमच्या संत चरणाशी. संत श्रेष्ठ श्री तुकोबराय प्रस्तुत अभंगातून उपदेश करताना आपल्याला दिसतात. उपदेश म्हणजे काय? उपदेश म्हणजे एखाद्या व्यक्तीला हितात्मक दृष्टीनं प्रवृत्त करणं, त्याचं हित व्हावं याकरता त्याला प्रवृत्त करणं, याचं नाव उपदेश. आणि उपदेश करण्यासाठी दोन व्यक्ती लागतात, एक उपदेश करणारा आणि उपदेश घेणारा. दोन असल्याशिवाय उपदेश करता येत नाही. आणि शास्त्राचं चिंतन पाहिलं तर गंमत अशी, हे दोन्हीही उपदेश करणारा आणि उपदेश घेणारा दोन्हीही अधिकारी पाहिजे. दोन्ही उपदेश करणाराही अधिकारी पाहिजे आणि उपदेश घेणाराही अधिकारी पाहिजे. शास्त्रोक्त वाचेत शास्त्रानुसार दोघांचाही अधिकार पाहिजे. आणि तुकोबराई ही याची जाणीव करून देतात.
उपदेश करणाराही अधिकारी पाहिजे आणि उपदेश घेणाराही अधिकारी पाहिजे. यातला दोघाच्या पैकी एखादा जरी अधिकारी नसला तर अडचण अशी आहे, महाराज जाणीव करून देतात, एखादा अधिकार नसलेला असला तर केलेला उपदेश हा पूर्णत्वाला जात नाही, मग उपदेश फोल ठरतो. महाराजाच्या भाषेत पाहायला गेलं तर दोघांपैकी एकाचाही अधिकार नसेल तर काय होतं? नसता अधिकार उपदेशाशी बलात्कार आणि केले चार माकड आणि गारुडी. जर अधिकार नसेल, नसता अधिकार, याच्यामध्ये दोन्हीही आले बरं. आज उपदेश करणारा आणि उपदेश घेणारा दोन्हीही आले. जर उपदेश करणारा किंवा घेणारा अधिकारी नसेल तर उपदेशाशी बलात्कार, म्हणजे उपदेश मिथ्या ठरतो, पूर्णत्वाला जात नाही. उपदेश करणारा अधिकारी पाहिजे. का? त्याचं कारण असं, आपण ज्याला उपदेश करतोय तो उपदेश करण्याचा अधिकारी आहे का हे जाणण्याकरता अधिकार पाहिजे. आपण कोणाला, कोणता, कसा उपदेश करतोय, तो उपदेश घेण्यासाठी त्याची ताकद आहे का? ताकद असेल तर कुठपर्यंत ताकद आहे हे जाणता येणारा पाहिजे. जर हे जाणता आलं नाही तर उपदेश मिथ्या ठरतो. यासाठी तीर्थरूप दादा एक दृष्टांत सांगायचे. करणारा अधिकारी पाहिजे. का अधिकारी पाहिजे? त्याचं कारण असं, जे आपण सांगतोय ते पेलवता त्याला येईल का हे जाणता त्याला आलं पाहिजे, जाणणारा पाहिजे. आणि जर हे जाणणारा नसेल तर उपदेश पूर्णत्वाला जात नाही. खूप बरायचा आधार दृष्टांतिक भाषेनं घ्यायचा झाला तर काय झालं, एका गावचा रौप्य महोत्सव आला. परमार्थिक गाव होतं आणि करत 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 त्यांचा उत्सव रौप्य महोत्सवापर्यंत आला. आता रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव म्हटलं की मोठं करण्याची हौस लोकांना दांडकी. आणि मोठं मोठं करायचं म्हणजे कशानं मोठं? परमार्थिक सेवेनं नाही. हल्ली मोठा सप्ताह म्हणजे सांगू का, सोशल मीडियातले जास्त मागणारे मंडळी बोलवले की मोठा सप्ताह, जास्त मोठा करण्याचं काही नाही. मोठा सप्ताह मोठा, आता मोठा करायचा. मग 4 वारकरी जे नियोजन करणारे होते त्यांना काढलं बाहेर आणि नवीन सप्ताह कमिटी झाली. नवीन, ज्यांचा परमार्थाशी आत्तापर्यंत संबंध नाही असे मंडळी, तरुण पोरं नियोजनाकरता आले. हे मंडळी बाजूला गेले. आता मोठा करायचा. मोठं नियोजन झालं. जे सगळ्यात जास्त गबाळं मागल ते कीर्तनकार बोलवले. आता नियोजन झालं. पहिला दिवस उगवला, पहिल्या सप्ताहाचा दिवस. कीर्तन उभा राहिलं. पण आता गंमत अशी झाली, ऐकायला पुष्कळ जण पण टाळ घेणारे हे मागचे 4च वारकरी. त्यातला एक जण वाजायला गुतला, एक जण विण्याला गुतला उभारला, मागं 2च वारकरी. नियोजकांनी पाहिलं काहीतरी याच्यासाठी उपाययोजना करावी लागेल. काय उपाययोजना करायची? आता नियोजकासाठी जे अध्यक्षपद होतं तो अध्यक्षपदवाला हुशार होता. त्यानं दुसऱ्या दिवशी दिवंडी द्यायला लावली. काय? गावामध्ये दुसऱ्या दिवशी दिवंडी पेटली. जे टाळ घेऊन उभारल त्याला दररोज 500 रुपये देण्यात येते. म्हणजे इथं भेटतेत म्हणून मी सांगत नाही बरं, त्या सप्त्याचं सांगतो. जे 500 रुपये भेटेल. आता 500 रुपये भेटेल म्हटल्यावर कुणाला नको आहे? दिवंडी पेटल्या ज्याच्या घरात टाळाचा कधी अंश नाही, ज्याला टाळ माहिती नाही, असे मंडळी सुद्धा टाळ घ्यायला गर्दी. आता गावात एवढे कुठं टाळ? दरवर्षी सांगून सांगून हे वारकरी मंडळी ठकायचे, उभा राहा. पण कोण उभा राहायला तयार नाही. आता 500 रुपये म्हटल्यानंतर जे पंचक्रोशीत गावातले टाळ कुठं मिळणार? ज्यांना मिळणं ते पंढरपूरला आले, टाळ घेतले, निघाले. पंढरपुरातलेही टाळ संपले. काही जणांनी टाळ मिळणं म्हणून प्लास्टिकचे टाळ घेतले आणि गेले. टाळ मिळालं काय? 500 रुपये म्हटल्यावर काय? जो दररोज सकाळ असो, दुपार असो, संध्याकाळ असो, ह्याच्यासाठी तिथं असतो दुकानात.
तो सुद्धा डौलत उभारला. हे गर्दीच्या गर्दी, इकडून टाळकरी मंडळी, तिकडून टाळकरी मंडळी, दोन्हीकडून टाळकऱ्याचा लोट. दुसऱ्या दिवशी उभारलं, सगळी गर्दी. आता 500 रुपये मिळले म्हटल्यानंतर काय त्याला कोण, सगळेजण उभारले. पण त्यांनी परत पाहिलं, महाराष्ट्रातील नको ते नामांकित आपण बोलवलेले, आणि त्यांनी उभारल्याबरोबर पाहिल्याबरोबर मंडपात आल्यानंतर त्यांना आणखीन एक जाणवलं, आता हे सगळे पैशाकरता उभारलेले झालेले टाळकरी. त्यांनी पाहिलं आपल्या गावातील 4 जणच धोत्रात आहेत, बाकी विजारीवर, कुणी पॅन्टीवर, कुणी नको त्या शर्टवर. त्यांनी विचार केला सगळे वारकरी झाले पाहिजेत, आपला न भूतो न भविष्यती असा उत्सव झाला पाहिजे. मग यासाठी काय करावं, तो अध्यक्ष हुशार, त्यानं दुसऱ्या दिवशी परत दौंडी पेटवली. जे माळकरी होऊन गळ्यात माळ टाकून धोतर घालून वारकरी पोशाखात जो उभारेल त्याला 1000 रुपये. आता एवढं म्हटल्यानंतर, दिवंडी पिटल्यानंतर आता 1000 रुपये मिळतात म्हटल्यानंतर काहींनी विचार केला 7 दिवसाचा प्रश्न आहे, गळ्यात उगं माळ टाकायला काय अवघड आहे, गळ्यात माळ टाकायची उभं राहायचं, त्याला काय. धोत्र कुणाला बांधता येईना. आता हे 4 वारकरी, त्या 4 वारकऱ्याकरता गर्दीच्या गर्दी धोत्र नेसवाय करता एका घरातले 4-4 जण टाळ घेऊन उभारून. का त्यांनी विचार केला 7 दिवसाचे आपण 4 जण उभारलो तर किती भेटतात, वर्षभराचा खर्च निघून जाईल ना. ज्याचा काडीचा संबंध नाही, ज्याचा काही नाही, अशी माणसं सुद्धा टाळ घेऊन उभारलेले. आता मात्र बरं वाटलं, सगळे धोतरवर, सगळे झालं. उत्सव सुरू झाला, उत्सव सांगतेकडं आला. आता दिंडी उत्सव काढायचा, दिंडी सोहळा काढायचा. परत बैठक भेटली, बैठकीत विषय झाला, आपल्याला ना भूतो ना भविष्यती असं करायचं, आतापर्यंत मागं केलेलं नाही, पुढं होणार नाही, असा उत्सव करायचा आहे. काय करायचं, त्यांनी म्हटले मिरवणूक काढायची. बरं, नुसत्या ग्रंथाची मिरवणूक काढायचं नाही, मग ग्रंथासाठी मिरवणुकीसाठी अंबारी आणायचा, हत्ती आणायचा. हत्ती आणायचं ठरलं. पण काही मंडळींनी म्हटले हत्तीला आपण ग्रंथाला वाहन आणतोय, हत्ती गोष्टी ठीक आहे, पण ते हत्ती सुद्धा चालवायचा नाही, मग हत्तीला सुद्धा वाहन आणायचं. आता हत्तीला वाहन आणायचं ठरलं. मग आता हत्तीला वाहन म्हणजे 10 टायरी 15 टायरी, हत्तीला वाहन काय आणायचं. तो म्हणू लागला तसं नाही, आत्तापर्यंत झालेला नाही असं करायचं आहे ना, पुढेही होणार नाही असं करायचं आहे ना. मग जे सगळे वाहन बोलवतात ते बोलवायचं नाही, मग एक विशेष वाहन बोलवायचं. विशेष वाहन म्हणजे अध्यक्ष उभा राहिला आणि सगळ्यांना शांत केलं, आणि अध्यक्ष म्हणू लागला एक काम करू, 4 मुंग्या आपण पकडू. त्या 4 मुंग्या पकडून हत्तीच्या पायाखाली त्या मुंग्या उभ्या करू, मुंग्याच्या पाठीवर हत्तीला ठेवून गावभर मिरवणूक काढू. आता सिद्ध जाईल, हत्ती मुंगीच्या पायावर जर ठेवला तर त्या मुंगीला वजन पेलवणारे का तो खूप बरा आहे, तोच आपल्या पुढं ठेवतात. जर हत्ती एवढा भार त्या मुंगीला दिला तर त्या मुंगीला वजन पेलवणार नाही. मुंगीवरी भार गजाचे पालान, मुंगीवरी भार गजाचे, मुंगीवरी भार गजाचे पालान, मुंगीवरी भार घालताची कोण कार्यशी
पाटील निगडीचे डीजी पाटील त्यांच्या मंडळी आजारी पडल्यात, त्यांनी लगेच त्यांना भेटायचं. बाहेर या डीजी पाटील निगडी. मुंगीवरी भार गजाचे पालान घालताची कोण कार्यसिद्धी. मुंगीवर जर आपण गजा एवढा भार दिला तर ते त्याला पेलवणारं नाही. कुणावर किती ओझं दिलं पाहिजे हे जाणण्यासाठी अधिकारी पाहिजे. उपदेश घेणारा अधिकारी एवढ्या करता जो समोरचा सांगतोय त्यातून आमचं हित होणार आहे का हे कळण्या इतपत तो अधिकारी पाहिजे. नाहीतर मेंढ्यासारखं नको, पुढलं गेलं म्हणून मागचं चाललं, तोही खड्ड्यात आणि हा जाणाराही मागचा खड्ड्यात. काय समोरला सांगतोय याचं ज्ञान कशा करता हितच होणार आहे का याचं ज्ञान असलं पाहिजे. दोन्हीही अधिकारी पाहिजे तर उपदेश पूर्णत्वाला जातो. इथं उपदेश देणारे तुकोबबार आहे आणि त्यांचा अधिकार पाहणं म्हणजे हे आमची लायकी काढण्यासारखं आहे. महाराजांचा सिद्ध अधिकार. महाराज तुम्हा आम्हाला उपदेश करतात, उपदेश एवढ्या करतात, ज्ञानदृष्टी तुकोबबार आपल्याला देतात. आत्तापर्यंत आम्ही अज्ञानात होतो हरकत नाही, पण निदान आता तरी आम्हाला जाग आली पाहिजे. जाग करण्यासाठी महात्मे तुकोबबार प्रयत्न करतात. प्रयत्न करत असताना आपल्याला जाणीव करून देतात काय प्राप्त झालेलं आहे. आता उघडी डोळे जरी अद्यापि
आता उघडी डोळे जरी अद्यापि ना कळे, मातेची आखोळे दगड आला पोटाशी महाराज आपल्याला डोळे उघडायला लावतात. आता उघडी डोळे. आता डोळे कधी उघडावे? उघडी डोळे म्हणजे तुकोबराय जाग करतात. आता जाग करतात म्हणजे जाग कोणाला करावं? सामान्य ज्ञान आहे. झोपलेले आहेत त्यांना जाग करावा का जे जागे आहेत त्यांना जाग करावा? सामान्य दृष्टी काय सांगते? जे झोपलेले आहेत त्यांना जाग करावा. कारण आम्हाला अनेकदा जाग करावं लागतं. मनुष्य प्राणी असा आहे जो इतर झोपण्याच्या ठिकाणी झोपणार नाही, पण कीर्तनात आल्यानंतर मात्र झोप लागतेच. आणि झोप आल्यानंतर जाग करण्याचं काम एकतर महाराजाचं नाही तर शेजारच्याचं. जाग करावं लागतं. ही लौकिक झोप सोडा. संत महात्म्यांनी आम्हाला ज्ञानदृष्टीनं जाग केलेलं आहे. का आलेलो आहे, कशा करता आलेलो आहे, काय केलं पाहिजे, असं सखोल ज्ञान संत महात्म्यांनी द्यावं. सखोल ज्ञान काय केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे, महात्म्यांनी या दृष्टीनं आम्हाला जाग करावं. जोपर्यंत विकार निजलेले तोपर्यंत आम्ही तिथपर्यंत गेलं पाहिजे. तुकोबरायांनी महात्म्यांनी आम्हाला जाग करत असताना सामान्यांपासून विशेषापर्यंत जाग केलेलं आहे. सरळ सामान्य पद्धतीनं सांगावं, जाग व्हा. कशा करता जाग व्हा, काय केलं पाहिजे. आता जागा रे भाई जागा रे, आता जागा रे भाई जागा रे, आता जागा रे भाई जागा रे, आता जागा रे भाई जागा रे. चोर निजल्या, चोर निजल्या नाडोनी बागा रे, आता जागा रे बाई जागा रे, आता जागा रे बाई जागा रे. चोर निजल्या नाडोनी चोर निजल्या नाडोनी आता जागा रे भाई जागा रे, आता जागा रे भाई जागा रे. आता जागा रे भाई जागा रे बाई जागा रे. कशा करता जागा, कशा करता आलो हे जाणून घ्या. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, ते भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करता आपण इथं आलेलो आहे.
हे आत्तापर्यंत कळत नव्हतं, ठीक आहे, जरी अद्यापीन कळे, आत्तापर्यंत न कळे, पण आता कळे ना. निदान आता कळल्यानंतर तरी आपण प्रयत्न केले पाहिजे. जर प्रयत्न केले नाहीत तर तो खूप बरं आहे. जाणीव करून देतात आपला इथं येणं जे आहे, जन्म घेणं जे आहे, ते मातेच्या उदरातून नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे. पण कळूनसुद्धा आम्ही जर काहीच प्रयत्न केले नाहीत तर मात्र दगड ठरल्याशिवाय राहणार नाही. तसे नरदेहामध्ये धोंडे दगड काही कमी नाहीत. नरदेह प्राप्त होऊन देखील दगड पुष्कळ आहेत. खूप बरायची भाषा आहे, जागवा. सावध महात्म्यांनी करावं. तो खूप बरं आहे. शेवटपर्यंत आपल्याला सावध करतात, शेवटपर्यंत. आईशे जागविले अवघे जन, जागविले. जागून काय केलं? जे जागे झाले त्यांनी आपलं संचित दिलं, भगवंताची प्राप्ती केली. होते संचित तेही केले दान. ज्यांनी जागे झाले त्यांनी दिलं, भगवंताची प्राप्ती केली, साधना करत राहिले. पण कळून सुद्धा ज्यांनी सोंग धरलं ते मात्र दुर्बळ, तसेच दगड म्हणून राहिले. विसर पडला, दुर्बळ तसेच राहिले. पण महात्मे इथपर्यंत थांबले नाहीत. विसर पडला तरी आपल्याला वारंवार महात्मे जाग करतात. तो विस्मरण करू कसा होईल? ज्ञानदृष्टी तुकोबराय देतात. ज्ञानदृष्टी देत असताना तुकोबराय जाग करतात की नेमकं आपल्या हातात काय लागलेलं आहे. आपल्या जे हाती आहे ते सामान्य नाही. कारण मनुष्यात एक दोष मात्र आहे, जे आपल्याकडं आहे त्याच्याकडं लक्ष नाही. आपल्याकडं अमूल्य असेल तरी आम्ही त्याला किंमत देत नाही. पण दुसऱ्याचा दगडसुद्धा आम्हाला गोड वाटतो. आपल्या हातात सोनं आहे, पण आपलं सोनं सोडून आपण भांडणं कशा करता करतो? दुसऱ्याचा दगड पाहिजे म्हणून. पण विसरून जातो आपल्या जे हाती आहे ते सामान्य नाही. मग आपल्या हाती काय आहे? सगळ्यात उत्तम असणारा आपल्याकडं ठेवा आहे. तो खूप बरं आहे. जाणीव करून देतात. असा माध्यम आपल्याला प्राप्त झालेलं आहे की सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. हे माध्यम सामान्य नाही. अरे आत्तापर्यंत महात्म्यांनी नुसतं सांगितलं नाही, करूनही गेलेले आहेत. असं श्रेष्ठ माध्यम आपल्या हातात आहे. मनुष्य देह आईसा निध साधल ते जागे सिद्ध. मनुष्य देह ऐसा निध साधल ते सिद्ध. मनुष्य देह आईजा निध साधेल ते साधे मनुष्य देह ऐसा निध साधेल ते साधे सिद्ध. करोमी प्रमोद
आई जाणेद साधल मनुष्य देह आई जाणेद साधल ते साधे मनुष्य देह ऐसा निध साधर ते साधे निध मनुष्य देह ऐसा निध साधर ते साधे निध मनुष्य जे आपल्या हाती आहे ते सामान्य नाही. हा नरदेह इतका उत्तम आहे की तो प्राप्त व्हावा देखील उत्तम असणारे देव देखील याची अपेक्षा करतात. असा देह, असा नरदेह ज्यानं भगवान परमात्म्याची प्राप्ती सहज करता येते. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे सुखुले, शरीर साध्य होय केले, शरीर साधिले परब्रह्म नुसतं साधता येत नाही. नरदेहाची वैशिष्ट्य असं आहे, देवापर्यंत प्राप्ती इतक्या पुरता मर्यादित नाही. मग तुकोबरायची भाषा आहे, देवाची प्राप्ती सोडा, पण जर देव होणं ठरवलं तर देव देखील होता येतं अशी ताकद आहे. नरदेह निदान लागिले हाती, उत्तम सार उत्तम गती, देव होता येतं. जर ठरवलं तर देवापर्यंत जाता येतं. असा हाती काय लागलंय ठरवा आणि मग प्रवास करा. नुसता संत महात्म्यांनी सांगितलं नाही तर ते करूनही दाखवलेलं आहे. करोनी प्रबोध संत पार उतरले. नुसतं केलं नाही, नुसतं सांगितलं नाही. काही कोटीत काही जण
पार उतरतात, देवाची प्राप्ती करतात, पण जगाला सांगत बसत नाही. काही जण सांगतात, पण सांगताना वेगळं सांगतात, करताना वेगळं करतात. काही जण असे जे संत महात्म्यांचा वर्ग जे करतात तेच जगाला सांगतात. असं महात्मे केलं म्हणजे उतरले. पार उतरण्यासाठी काय केलं? आमचा नवीन रस्ता तयार केला नाही. जे वेदाने सांगितलेलं आहे ते वेद मान्य असणारे मार्ग आम्ही पत्करले. जे वेदाचा अभ्यास करून ज्या ऋषीमुनींनी आम्हाला मार्ग सांगितलेला आहे त्या मार्गाच्या अनुसरण करून तेच मार्ग जगापुढं मांडून मग आम्ही पार गेलेलो आहोत. नुसतं सांगण्यापुरतं आम्ही मर्यादित राहिलो नाही. सांगितलंही करोनी प्रबोध सांगितलं आणि नुसतंच सांगितलं नाही, ते करूनही दाखवलं. संत पार उतरले, पार गेले, पण कोणत्या माध्यमातून? याच नरत्वाच्या माध्यमातून. म्हणून जे आपल्या हाती आलं ते सामान्य नाही, ते ओळखा आणि भगवंताच्या प्राप्तीला मार्गस्थ व्हा. मनुष्य देह ऐसा निध साधले ते साधे सिद्ध करोनी प्रबोध संत पार उतरले विठ्ठल. टाळी वाजवा, टाळी वाजवा, मागं बोला. आवटी काका त्यांनी वर हार घालण्यासाठी जायचे. मनोहर महाराज आवटी काका, त्याच पद्धतीने हरिभक्तीपरायण उद्धव महाराज रवडे यांनी देखील वर हार घालण्याकरता जायचे. हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज रोकडे त्यांनी देखील वर हार घालण्याकरता जायचंय.
ध्रुपद लवंग. आता उघडी डोळे. सर्वांना सूचना आहे, आरती होईपर्यंत कोणीही जागेवरून उठायचं नाही. आता उघडी डोळे, आता उघडी डोळे. सगळे म्हणा, सगळे म्हणा. आता उघडी डोळे, टाळ टाळ टाळ. आता उघडी
जरी अद्यापि न कळे मातेची आखोळी दगडाला पोटाशी, मनुष्य देह ऐसा निद साधल ते साधे सिद्ध, करोनी प्रबोध संत पार उतरले. तो खूप बरा आहे. प्रस्तुत अभंगातून उपदेशात्मक आपल्याला जाग करत असताना काय प्राप्त झालेलं आहे, काय केलं पाहिजे. जर ते प्राप्त केलं नाही तर दगड आणि आपल्यात काही फरक नाही. फक्त फरक राहील ते एवढाच की तो सृष्टीमार्फत निर्माण झाला ना, आपण मातेच्या खोळ्यातून दगड ठरतो. परत एकदा चालू असणारा हा उत्सव आणि आत्ता या उत्सवात समस्त असणारे सगळे संत मंडळी. मी प्रस्तावनेतही बोलून गेलो, उत्सवाकरता ज्यांनी या संप्रदायाकरता परमार्थाकरता जवळजवळ 10, 11, 12, 17 पिढ्यापर्यंत त्याग केलेला आहे असे संत मंडळीही इथं उपस्थित आहेत. हे आपलं असणारं थोर भाग्य आहे. उत्सवाकडं बघितलं तर काही उणीव नाही. उणीव काढावं अशी एक जागा शिल्लक नाही. काही उणीव असेल तर ते मला मात्र एक उणीव आहे आणि ते कायमस्वरूपी असणार आहे माऊली, कायमस्वरूपी. अर्थात आपल्यालाही ती उणीव भासत असेल नाही अशातला भाग नाही. खरं तर आज इथं माझी जागा तिथं आहे, म्हणजे माऊलीच्या शेजारी, कृष्णा महाराजाच्या शेजारी. आणि इथं कीर्तन करायचा अधिकार जर कोणाचा असेल तर तो तीर्थरूप असणाऱ्या दादांचा. ते असते तर निश्चित या उत्सवात नाही, पारायणाकरता इतर कारणास्तव प्रत्येक उत्सवात उपस्थित असतेच. पण ती मात्र उणीव हे न भरून काढण्यासारखे उणीव आहेच. पण समयाची सादर या न्यायानं तो खूप बरा आहे. आपल्याला जागं करत असताना कुठं जायचं आहे, तिथं काय आहे, तिथं गेल्यानंतर पार कसं सहज होणार आहे याची सकल व्यवस्था तो खूप बरा आहे आपल्याला सांगतात. वेळेकडं माझंही लक्ष जवळजवळ 15 मिनटं पुढं गेलेलं आहे. अजून 2 चरण राहिलेले आहेत. पण काळजी करण्याचं कारण नाही. असा जसा उत्सव होणार आहे तसं अजून उत्सव करतील. त्यावेळेस 2 चरणं आपण पुढच्या उत्सवात बघू. वेळ घटिका भरलेली आहे. तो खूप बरा आहे. आपल्याला जाणीव करून देतात की आपण जो नरदेह प्राप्त झाला आहे तो फुकट भेटलेला आहे, काही दाम देऊन भेटलेला नाही. त्यासाठी काही वेच केलं आहे असं नाही. मुफत भेटलेला हा नरदेह, फुकट भेटलेला हा नरदेह कशा करता भेटलाय जाना. पंढरपुरामध्ये जा, भगवंताच्या चरणी मिठी मारा. मिठी मारल्याबरोबर शरणांगती पत्करल्याबरोबर तो भगवान परमात्मा आपल्याला त्वरेनं न काळ लागता, न वेळ लागता त्याचा कृपा प्रसाद देईल. फक्त जागे व्हा. कशा करता आलाय, अजून देखील वेळ गेलेली नाही, अजून समय हातात आहे. का प्राप्त झालेला अनुपम्य अनुमोल असा ठेवाय. मनुष्य देह ऐसा निध साधल ते साधे सिद्ध, करोनी प्रबोध संत पार उतरले. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, जय जय ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम, जय जय ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली कुंडली वरदारी श्री ज्ञानदेवा
आळंदीकर आणि ध्रुपद म्हणतील सचिन महाराज मोहिते अनु टाकळी. तुका म्हणे जीवासाठी सर्वांनी टाळ वाजवा, सर्वांनी टाळ वाजवा. म्हणे फुकासाठी तुका म्हणे फुकासाठी तुका म्हणे फुकासाठी तुका म्हणे फुकासाठी
पाया पडा की मामा. बोली लिले कुरे करा क्षमा अपराध मा